राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला आधीच माहिती होतं असं पहिल्यांदाच सुनील तटकरे यांनी मान्य केलंय। एबीपी माझाच्या पॉडकास्टमध्ये तटकरे यांनी हे जाहीर वक्तव्य केलंय। मात्र आपल्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला कधीच विरोध नव्हता असं देखील तटकरे यांनी म्हटलंय। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सातत्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हे विलिनीकरणाबाबत बोलताना दिसून आले। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सातत्यानं विलिनीकरणाबाबत सावध भूमिका घेतली। आता तटकरे यांनी विलिनीकरणाबाबत माहिती असल्याचं पहिल्यांदाच मान्य केलंय। दादांचा शव ज्या वेळेला अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये सर्व पोस्टमॉर्टमची प्रक्रिया करून आणलं पहिल्या दिवशी, अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झाले। त्या पहिल्या दिवशीच काही जबाबदार नेत्यांनी मुलाखती दिल्या की दादांची अंतिम इच्छा होती विलिनीकरणाची, विलिनीकरण टप्प्यात आलेलं होतं, या तारखेला विलिनीकरण होणार होतं। आणि मग एक सो कॉल तो एक व्हिडिओ तो नंतर दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे आहेत असा तो झाला। सलग 2 दिवस त्या मुलाखती चालू राहिल्या। आम्ही तर सगळे हादरलेलो होतो मनातून सर्व अर्थाने। म्हणजे पहिला दिवस तसा, दुसरा दिवस अंत्यसंस्काराचा। त्यामुळे मी तर मीडियाच्या पुढे बोलण्याच्या मानसिकतेमध्येच नव्हतो। बोललो असतो तर अशुतभान आवरलाच नसता आणि बोलताही आलं नसतं। तर त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ते सुरू झालं याचा अर्थ लगेचच लक्षात आला, राजकीय अर्थ, की नाही आता याचा काही ना काहीतरी घडत आहे। आणि मग त्याच वेळेला म्हणजे काय काय घडतंय, म्हणजे त्याचं राजकीय विश्लेषण तुमचं राजकीय काय? विश्लेषण असं आहे की विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर आता विलिनीकरण नंतर होईल। याचा आता विलिनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो। आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही। मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच। दादाने सांगितली होती, आता कोणी काय म्हणेल मला माहिती होतं की नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।